आई, बायको म्हणजे काय असतं ग? ती कशासाठी करतात? ती कशी दिसते? सांग बरं मला. एक लहान 8 वर्षाचं बाळ आपल्या आईला प्रश्न विचारत आहे. आई सांगते, बाळा, मी नाही का? बायको सुद्धा तशीच असते आणि जगातल्या सगळ्या स्त्रिया माझ्यासारख्याच असतात. आईचं उत्तर ऐकलं आणि लहान बाळ खेळण्यासाठी बाहेर निघून गेले. आपल्या सवंगड्यांना सांगतो, मित्र हो, माझे आई वडील माझं लग्न करणार आहेत आणि मला बायको करणार आहेत. सगळे सवंगडी हसले. हो का म्हणले, तुझं लग्न करणार आहेत का? आणि जो प्रश्न आईला विचारला तोच प्रश्न आपल्या सवंगड्यांना विचारतो. मित्रांनो, बायको कशी असते रे? आणि बायको कशासाठी करतात? लग्न कशासाठी करतात? त्या लहान लेकराच्या सवंगड्यांनी सांगितलं, येड्यावणी, माहित नाही का तुला? लग्न कशापायी करतात माहित नाही तुला? आणि बायको काय असते ती माहित नाही. त्यांनी सांगितलं सवंगड्यांनी, बायको लई सुंदर असते म्हणून. आणि लग्न कशासाठी करते? तर बायको करून देण्यासाठी लग्न करते. आणि बायको कशासाठी करते? तिच्यासोबत झोपण्यासाठी, तिच्यासोबत काम भोग घेण्यासाठी बायको करते. लहानशा बाळाने ऐकलं, झोपतात. आणि लहान बाळाचे विचार ऐका. जग म्हणले, किती अधम आहे हे जग. ज्या जागेपासून उत्पत्ती होते त्यालाच हे जग भोगत आणि त्याच्यापासूनच काम सुख घेत. शी बाबा, आपल्याला तसं नाही करायचं. आणि आपल्या आईचे शब्द त्या बाळाच्या कानामध्ये घुमत होते. बायको माझ्यासारखी असते आणि जगातल्या सगळ्या स्त्रिया माझ्यासारख्याच असतात. आपल्या आईचं वचन, त्या वचनामागचा काय अर्थ आहे तो अर्थ काही जाणला नाही. आणि जगातल्या सगळ्या स्त्रिया या आपल्या आईसारख्याच असतात. हा भाव त्या लहान बाळाने आपल्या मनामध्ये रुजवला आणि या संसारातून आपलं मन काढून टाकलं. कोण आहे हा लहान बाळ? एवढ्याशा लहान वयामध्ये एवढे महान विचार कसे काय? काय आहे ही कथा? जाणून घेऊया. नवनाथ भक्तिसाराचा अध्याय 11. रामकृष्ण हरी. कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला सगळ्या शास्त्र अस्त्र विद्येमध्ये निपुण केलं. आणि देवादिकांनी सांगितलं की गोरक्षनाथाला तपश्चर्येला बसवा. तपश्चर्येशिवाय तेज आणि बल वाढत नाही. सगळ्या देवादिकांच्या आज्ञेप्रमाणे बद्रिक आश्रमासारखं तपश्चर्येसाठी ठिकाण नाही मच्छिंद्रनाथांनी जाणलं आणि तीर्थभ्रमण करीत बद्रिक आश्रमामध्ये येऊन पोहोचले. बद्रिक आश्रमामध्ये आल्यानंतर महादेवाचं दर्शन घेतलं आणि महादेवाची स्तुती करतात. हे अनादिनाथा, जगतचालका, जगतपालका महादेवा. महादेवाची स्तुती करताना म्हणतात, आपण त्रिपुरारीचा वध केला. अतिशय तीव्र असा जो मदन आहे, ज्या मदनाने भल्या भल्यांना कामाला लावलं, त्या मदनाला आपण जाळून टाकला. दक्ष जामाता, दक्षाची जावाई, अनाथांचे नाथ, भक्तांचे कैवारी. हे भोलेनाथा, तुम्ही त्यांच्यावर सुद्धा कृपा करता जे चांगलं कार्य करत नाहीत. राक्षस आहेत, राक्षसांच्या भक्तीला सुद्धा पावन झालेले महादेव तुम्ही आहात. सगळ्या आमच्यासारख्या दीनदुबळ्या सगळ्यांना तुम्ही आपल्या कृपा छायेखाली घेता, सगळ्यांचं कल्याण करता. महादेवा, हे दीनबंधू,
आपण चंद्र आणि गंगेला आपल्या जटेमध्ये धारण केलेलं आहे. रुद्राक्षमाळा धारण करून नीलकंठ सगळ्या या जगाला राम नामाचं महत्व तुम्ही सांगितलं. राम नामामुळे कसं तुम्ही धन्य झालात. विषप्राशन केल्यामुळं तुमची जी दाहकता, तुमच्या या गळ्यामध्ये जी दाहकता होती, नामाच्या तेजामुळे ती दाहकता शांत झाली. गंगेला धारण केला आणि चंद्राच्या शीतळ या परिणामामुळं आपण शांत झाला. हे भोले बाबा, तुमच्या तिसरा जो नेत्र आहे, तृतीय नेत्र, सगळं जग या तिसऱ्या डोळ्याला घाबरतं. आणि असे हे भोलेनाथ, तुमच्या दर्शनासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहात. आणि अशी स्तुती करून महादेवाच्या पाया पडले, महादेवाचे दर्शन घेतले. मच्छिंद्रनाथाची ही स्तुती ऐकली आणि महादेव प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यावर मच्छिंद्रनाथाला, गोरक्षनाथाला आपल्या जवळ बोलवून घेतलं. आणि महादेव मच्छिंद्रनाथाला म्हणतात, मच्छिंद्रनाथा, कसं आहे? सगळं बरं आहे की? त्यांचं जे क्षेमकुशल आहे, सगळं काही व्यवस्थित आहे ना? सगळं क्षेमकुशल मच्छिंद्रनाथाकडून जाणून घेतलं. मच्छिंद्रनाथासोबत असलेल्या गोरक्षाकडे महादेवाची नजर केली. गोरक्षाला जवळ बोलून घेतलं. गोरक्षाच्या चेहऱ्यावरून, तोंडावरून हात फिरून महादेव म्हणतात, गोरक्षा, मी तुला ओळखतो. केव्हापासून? ज्यावेळी मच्छिंद्रनाथांनी 52 वीरांना, अष्टभैरवांना, सगळ्या सिद्धींना बोलवून घेतलं होतं, त्यावेळेस मी सुद्धा त्या ठिकाणी आलो होतो आणि तुला दर्शन दिलं होतं. तेव्हापासून मी तुला ओळखतो. लहानस गोरक्ष आणि मच्छिंद्रनाथाची वार्ता सुरू आहे. मच्छिंद्रनाथांनी महादेवांना विचारलं, महादेव, भोलेनाथ, आम्ही तुमच्या नगरीमध्ये आलेलो आहोत आणि हा जो बाळ गोरक्ष आहे, सगळ्या या विद्यामध्ये, सगळ्या शस्त्र आणि अस्त्रामध्ये मी याला निपुण केलेलं आहे. परंतु याच्या परीक्षा घेतल्या असता माझ्या लक्षात आले की हा विद्येमध्ये अजून सुद्धा कच्चा आहे आणि याला तपश्चर्येसाठी बसवायचं आहे. यामुळे मी आपल्या नगरीमध्ये आलेलो आहे. महादेवांनी म्हटलं, मग काय अडचण आहे? आपण गोरक्षाला तपश्चर्येला बसूया ना. तपश्चर्येमुळं बल आणि तेज वाढत असत. गोरक्ष कसा आहे? एखादा महान विशाल वृक्ष आहे. पाण्या वाचून जसा वृक्ष नाही, वृक्षा वाचून गाव नाही, आणि एखाद्या नदीचं पात्र आहे, पाण्या वाचून त्या नदीच्या पात्राला काही किंमत नाही. तसंच तपश्चर्येशिवाय, तपोबलाशिवाय या विद्येला काही किंमत उरत नाही. मच्छिंद्रनाथांनी आपल्या मनातली इच्छा महादेवांना बोलवल्यानंतर, आता लहान मच्छिंद्र आहे, लहान वयामध्ये याला तपश्चर्येला कसं बसवावं? तपश्चर्येचं जे तेज आहे, एवढी कठोर अशी तपश्चर्या गोरक्षाला होईल का? याची काळजी मच्छिंद्रनाथाला वाटत होती. महादेवांनी सांगितलं, कशाची काळजी करत आहात आपण? मी असताना काळजी कशाची? मच्छिंद्रनाथ म्हणतात, बालक आहे आणि या बाळ गोरक्षाला तपश्चर्या सहन होती की नाही असं मला वाटतं. महादेवांनी सांगितलं, मी असताना तुम्ही कशाला काळजी करता? मी माझ्या समवेत बाळ गोरक्षाची तपश्चर्या करून घेतो. माझ्या नगरीमध्ये असताना कशाची चिंता? आणि ज्याप्रमाणे एखाद्या वाटसरू पांतस्थाला तहान लागावी आणि त्याला कल्पवृक्ष भेटावा, त्याला किती आनंद व्हावा, त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाला आनंद झाला. आता महादेव प्रत्यक्षात गोरक्षाच्या सोबत आहेत आणि तपश्चर्येमध्ये गोरक्षाची मदत करणार आहेत. हे लक्षात आल्यावर आता महादेव स्वतः सोबत असणार आहेत आणि त्यांच्या नगरीमध्ये काय चिंता असणार आहे? मच्छिंद्रनाथ समाधान वाटलं. गोरक्षाला भोलेनाथाच्या स्वाधीन करून
महादेवाला सांगून मच्छिंद्रनाथ पुढे निघाले. महादेवांनी प्रत्येक वेळी गोरक्षनाथाची काळजी घेतली. कशी आहे गोरक्षाची तपश्चर्या? लोखंडाच्या या धारदार अशा टोकदार खिळ्यावरती पायाचा अंगठा ठेवलेला आहे आणि पायाचा अंगठा ठेवून सूर्य, तेजस्वी अशा सूर्याकडे नजर रोखून तपश्चर्या सुरू आहे. कधी फळे खाल्ली, कधी कंदमुळं खाल्ली, तर कधी रिकामा जो वायू आहे वायू भक्षण करूनच तपश्चर्या सुरू केली. एवढं कठोर असं तेज तपश्चर्या महादेवाच्या नगरीमध्ये बद्रिक आश्रमामध्ये चालू आहे. आपला बाळगोरक्ष तपश्चर्येला बसला. याचा आनंद, कितीतरी आनंद मच्छिंद्रनाथाला झाला. पुढे तीर्थभ्रमण करीत करीत मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेला निघाले. संताचं काय? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. परोपकारासाठी आपला देह कष्टविणारे हे संत आहेत. मच्छिंद्रनाथ निघाले. कुठं कुठं निघाले, कोणत्या कोणत्या ठिकाणाचं दर्शन घेतलं ऐका. सर्वप्रथम गया या तीर्थक्षेत्रामध्ये आले, स्नान केलं, दर्शन घेतलं. तिथून पुढे प्रयाग, आत्ताचं जे प्रयागराज आहे ना, त्या प्रयाग क्षेत्रामध्ये गेले. त्या ठिकाणी स्नान करून दर्शन घेतलं. प्रयागाचं दर्शन झाल्यानंतर काशीला आले. काशीमध्ये विश्वनाथाचं दर्शन घेतलं. कितीतरी समाधान वाटलं. त्यानंतर अवंतिकेमध्ये आले. आता अवंतिका, आत्ताच जर सांगायचं झालं तर जे आपण उज्जैन म्हणतो, उज्जैनच नाव उज्जयिनी होतं आणि उज्जयिनी ही अवंतिका राज्याची, अवंतिका ही उज्जयिनीची राजधानी होती. त्या उज्जयिनीमध्ये अवंतिका नगरीमध्ये आले, तीर्थभ्रमण केलं. तिथून पुढे मिथिलेला आले. मिथिलेला येऊन तिथलं दर्शन घेतलं. नंतर मथुरेला आले. मथुरेला तीर्थक्षेत्राचं दर्शन घेऊन काश्मीर मध्ये आले. काश्मीरहून पुढे अयोध्येला आले. अयोध्येला आल्यानंतर पवित्र अशा शरयूच्या तीरामध्ये स्नान केलं. शरयू मध्ये स्नान करून या ठिकाणी रामचंद्र प्रभूंचं दर्शन घेतलं. रामचंद्र प्रभूंचं दर्शन घेऊन द्वारकेला आले. द्वारकेला आल्यानंतर भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं. श्रीकृष्णाची द्वारका पाहिली. तिथून पुढे महाकाळेश्वरला आले. महाकाळेश्वरला येऊन महादेवाचं दर्शन घेतलं. महाकाळेश्वरचं दर्शन झाल्यानंतर सोमनाथाला आले. सोमनाथाला येऊन तिथलं दर्शन घेऊन पुढे ब्रह्मगिरीला गेले. ब्रह्मगिरी नंतर त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, औंढ्या नागनाथ या सगळ्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतलं आणि तिथून आले मायानगरीमध्ये पंढरपूर. पंढरपूरला आले. पवित्र अशा चंद्रभागेच्या तीरामध्ये स्नान केलं आणि चंद्रभागेला स्नान करून पवित्र झाल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले. पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाच्या माथ्यावरती, पायावरती आपला माथा ठेवून कृतकृत धन्य झाल्यासारखं मच्छिंद्रनाथाला वाटलं. पुढे देवी भगवतीची जी 14 पीठं आहेत, 14 पीठांचं दर्शन घेतलं. कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं. नंतर शेषाद्रीला आले. तिथून मल्लिकार्जुन, भागीरथी, गंगा, नर्मदा, चंद्रभागा, शरयू, कावेरी यासारख्या पवित्र पवित्र नद्यामध्ये, पवित्र तीरामध्ये स्नान करून धन्य धन्य झाले मच्छिंद्रनाथ. सगळ्या या तीर्थक्षेत्राचं दर्शन झाल्यानंतर पुढे परत
हनुमंतरायाच्या भेटीसाठी मच्छिंद्रनाथ हनुमंतरायाच्या भेटीसाठी आले. आणि हनुमंतरायाला भेटल्यानंतर एखाद्या आळशाला गंगा प्रत्यक्षात यावी, एखादा जो रोगी आहे, जन्म मरणाच्या अवस्थेमध्ये, मरणाच्या अवस्थेमध्ये पीडित पडलेला आहे आणि त्याला प्रत्यक्षात अमृतानं येऊन आग्रह करून अमृतपान करवावं, त्याप्रमाणे हनुमंतराय कितीतरी वर्षापासून मच्छिंद्रनाथाची वाट पाहत बसले होते. मच्छिंद्रनाथाला पाहिलं, दोघांचं दर्शन झालं, दोघांची भेट झाली, क्षेमकुशल वार्ता एकमेकांना विचारली. आणि हनुमंतराय मच्छिंद्रनाथाला म्हणतात, नाथा, हे आपलं वागणं हे बरोबर आहे का? नाथांनी विचारलं, काय झालं हनुमंतराया? म्हटले, मला या बुडणाऱ्या सागरामधून काढण्याचं तुम्ही अभिवचन दिलं होतं आणि मी त्या सागरामध्ये गटांगळ्या खात असताना तुम्ही बाहेरून लांबून पाहत राहो, हे बरोबर आहे का? हे काही बरोबर नाही. आणि जो महत्वाचा विषय होता त्या विषयाला हनुमंतरायाने हात घातला. म्हणाले, पाठीमाग तुम्हाला सांगितलं होतं आपली भेट झाल्यानंतर की मैनाकिनीला मी अभिवचन दिलेलं आहे, मच्छिंद्रनाथाला तुझ्याकडे पाठवीन. आणि तुम्ही तसं स्त्री राज्यामध्ये, शैल्य देशामध्ये जाण्याचं मान्य सुद्धा केलं होतं. परंतु 24 वर्षे उलटून गेली, आपण अजून सुद्धा या ठिकाणी आला नाही. देवाऊनी मी तुमची वाट पाहत आहे, या वाटेनं तुम्ही कधी येचाल, कधी येचाल, म्हणून माझे डोळे आतुर झालेले आहेत तुमच्या दर्शनासाठी. आणि हनुमंतराय म्हणतात, आता म्हटले, मी जे दिलेलं वचन आहे त्या वचनातून मला तुम्ही मुक्त करा. आणि मैनाकिनीला भेट द्या. हनुमंतरायाने सांगितल्यावर मच्छिंद्रनाथांनी हनुमंतरायाचं या ठिकाणी म्हटले, तुम्ही हनुमंतराया, आता तुमचं वचन मी पूर्ण करतो. हनुमंतराय आणि मच्छिंद्रनाथ दोघेही गौड बंगाल प्रांतामध्ये इतर तीर्थाची दर्शन घेत त्या गौड बंगाल मध्ये जो शैल्य देश होता, शैल्य देशामध्ये आले. स्त्री राज्यामध्ये गेले. राणीचा मोठा महल होता. राणीचं वैभव वर्णन केलेलं आहे. गजशाळा, अश्वशाळा, घोडदळ, पायदळ. आणि म्हटले, ह्या घोडदळा आणि पायदळांची संख्या म्हणजे सांगताच येणार नाही, एवढं असंख्य असं घोडदळ आणि पायदळ आहे. मोठे मोठे हत्ती, घोडस्वार. आणि एवढ्या या वैभव असलेल्या या शैल्य देशाची महाराणी मैनाकिनी, मैनाकिनीच्या राजमहालामध्ये हनुमंतराय आणि मच्छिंद्रनाथ आले. हनुमंतरायाला पाहताच मैनाकिनीला अत्यानंद झाला. हनुमंतरायाजवळ धावून आली. हनुमंतरायाचं स्वागत केलं, आदरातिथ्य केलं. आपला जो सुवर्ण सिंहासन होतं, सुवर्ण सिंहासनावर बसवलं. आणि हनुमंतरायाला मैनाकिनी म्हणते, कपिश्रेष्ठा, आपण आलात, आपल्या दर्शनाने मी धन्य झाले. दोघांची वार्ता सुरू आहे. आणि मैनाकिनीचं लक्ष, मैनाकिनीची नजर मच्छिंद्रनाथावर गेली. आणि हनुमंतरायाला विचारते, कपिश्रेष्ठा, हे योगी कोण आहेत, यांच्याबद्दल मला सांगा. असं म्हणाल्याबरोबर हनुमंतरायांनी सांगितलं, मैनाकिनी, हे मच्छिंद्रनाथ आहेत. तुझ्या तपश्चर्येला, तुझ्या त्या कठोर तपश्चर्येला, तू अस्थि मांसाची यज्ञ नारायणाला आहुती देऊन ज्यावेळेस मला प्रसन्न केलं होतं, त्यावेळेस मी तुला वर दिला होता. आणि ज्यावेळेस तू माझ्याकडे कामभोगासाठी इच्छा मागितली होती, त्यावेळेस मी सांगितलं होतं की मी मच्छिंद्रनाथाला या ठिकाणी पाठवून देईन.
तेच हे मच्छिंद्रनाथ आहेत असं म्हणाल्याबरोबर मैनाकिनीला आनंद झाला. अत्यानंद झालेल्या मैनाकिनीनं मच्छिंद्रनाथाचं सुद्धा आदरातिथ्य केलं. या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि हनुमंतराय 3 दिवस राजमहालामध्ये राहिले आणि हनुमंतराय त्या ठिकाणाहून जाता जाता मैनाकिनीला म्हणतात, ज्याप्रमाणे पार्वती मातेने भगवान शंकराची आराधना केली, तपश्चर्या केली, सेवा केली, त्याचप्रमाणे मैनाकिनी तू सुद्धा मच्छिंद्रनाथाचं आदरातिथ्य कर, सेवा कर आणि त्यांच्याकडून तुझ्या इच्छा पूर्ण करून घेते. मैनाकिनीनं हनुमंतरायाचं अभिवचन मान्य करून हनुमंतरायाला निरोप दिला. हनुमंतराय त्या ठिकाणाहून निघून गेले. मच्छिंद्रनाथ योगी आहेत, जती आहेत आणि तपश्चर्या करणारे बाल ब्रह्मचारी मच्छिंद्रनाथ. लक्षात घ्या, वचनामध्ये बांधलेले आहेत. आता इथून पुढची जी कथा आहे अतिशय गोड आणि मनाला प्रसन्न करणारी कथा आहे. शैल्य देशाची महाराणीचं एवढं राजवैभव, आपले चोपदार, मंत्रीगण, कारभारी, खजिनदार सगळेच्या सगळे चतुर आणि पंडित असे राजवैभव, राज अलंकार मैनाकिनीकडे एक एक सगळं काही होतं. धनाने आणि वैभवाने युक्त असलेली मैनाकिनी, परंतु त्या स्त्री राज्यामध्ये एक सुद्धा पुरुष नव्हता. छडीदार, चोपदार, हवालदार, द्वारपाळ, गायक, वादक, गुणीजन मंडळी, वेद व्याख्यान करणारे, कवित्व करणारे, नाट्य करणारे, सगळेच्या सगळे पूर्णच्या पूर्ण स्त्रिया. पुरुषाचा प्रवेशच वर्ज्य होता हो. त्या सगळ्या संपूर्ण अशा स्त्री राज्यामध्ये एकमेव मच्छिंद्र पुरुष होते आणि सगळं ते राजवैभव पाहिलं आणि मच्छिंद्रनाथ त्या राजवैभवाचा आनंद घेऊ लागला. बालब्रह्मचारी असलेले महान तपस्वी मच्छिंद्रनाथ त्या राजवैभवामध्ये, मायेमध्ये अडकले. कसे काय? ऐका. सगळ्या सुवर्ण आणि आभूषणांनी युक्त असलेलं राजभांडार मच्छिंद्रनाथ भर्तरीचे या ठिकाणी वस्त्र घालू लागले. गळ्यामध्ये राज अलंकार आहेत, डोक्यावरती मुकुट आहे, हातामध्ये सोन्याच्या कड्या, सगळं राजवैभव, राज अलंकार, हातामध्ये सुवर्ण मुद्रा, सोन्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या, सोन्याचं कड, गळ्यामध्ये सोन्याचे सुवर्ण अलंकार, दागदागिने. एवढ्या सगळ्या स्त्री राज्यामध्ये एकमेव पुरुष. महाराणीनं मच्छिंद्रनाथाच्या सुखासाठी कुठल्याच प्रकारची तडजोड केली नाही. सगळ्या सोयी सुविधा मच्छिंद्रनाथाला प्रदान केल्या. मच्छिंद्रनाथाचं मनोरंजन करण्यासाठी द्यूत यासारखे खेळ, मनोरंजन करण्यासाठी, गायन करण्यासाठी मोठ्या मोठ्या गायिका, नृत्य करण्यासाठी नृत्यांगना, मनोरंजन करण्यासाठी हास्य विनोद करणारे हास्यकार, गायक, वादक, गुणीजन मंडळी, वेदज्ञ, रसज्ञ, यानंतर ज्योतिष, सगळ्या सोयी सुविधा होत्या. आणि त्या सगळ्या सोयी सुविधेमध्ये मच्छिंद्रनाथाला वाटू लागलं की राणीचं, मैनाकिनीचं हे राज्य म्हणजे महान सुखाचा महासागर आहे आणि त्या महासागरामध्ये मुक्तपणे संचार करणारा मी एक मासा आहे. एवढ्या सगळ्या राजवैभवामध्ये दुधामध्ये जसं शर्करा टाकल्यानंतर गोडी निर्माण होते, दुग्ध शर्करा, त्याप्रमाणे एवढ्या राजवैभव, राजसुखासोबत मैनाकिनीचं अंग सुख मच्छिंद्रनाथाला होतं.
मैनाकिनी सोबत जो कामभोग घेत त्या सगळ्या राजवैभवामध्ये मच्छिंद्रनाथ आनंदाने राहू लागले. बाकी सगळं विसरून गेले. हो, काय थाट, काय ऐश्वर्य, काय आता एकटा अतिथी. सगळ्या दास्या सेवा करण्यासाठी तत्पर आहेत, फिरवण्यासाठी, हास्य विनोद मनोरंजन करण्यासाठी. आणि रतिसुख देणारी मैनाकिनी साक्षात सुंदर देवी पद्मावती यांच्यासारखी रूपवान लावण्यवती एखादी स्वर्गीची अप्सरा त्याप्रमाणे दिसणारी ती मैनाकिनी कामवासनेमध्ये, कामभोगामध्ये आपलं अंग सुखाचा सहवास मैनाकिनी मच्छिंद्रनाथाला देत आहे. आनंदात दिवस जात आहेत. बघत 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 3 वर्ष उलटून गेली. मच्छिंद्रनाथ त्याच आनंदामध्ये रममान आहे. बघता बघता मैनाकिनीला दिवस गेले. तिच्या पोटामध्ये बाळ राहिलं आणि यथावकाश मैनाकिनी प्रसूत झाली. प्रसूत झाल्यानंतर दिव्य असा पुत्र जन्मला. आता पुत्र जन्मला, त्या स्त्री राज्यात पुत्र जन्मला म्हणल्यावर काय आनंद सांगावा. आनंदाला त्या पारावरच नाही. राणीनं फरमान काढलं, देश विदेशामध्ये सगळीकडं या ठिकाणी सुखाचा निरोप पाठवा. जे गोरगरीब आहेत, जे अतिथी आहेत, सगळ्यांना इच्छा भोजन द्या. काय त्यांना खाऊ वाटेल ते खाऊ द्या. त्यांना सुवर्ण द्या. जे काही त्यांना कमी आहे ते सगळंच्या सगळं द्या. मैनाकिनीचा आदेश झाल्यानंतर सगळ्या गोरगरिबांना सुवर्णदान, वस्त्रदान, अन्नदान, खुश झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची दान देऊन सगळ्यांना संतुष्ट केलं. आणि 12 दिवस पूर्ण झाल्यानंतर बाळाचं बारसं केलं. आणि बारसं केल्यानंतर मीननाथ असं नाव बाळाला ठेवलं. महाराणी मैनाकिनी, मच्छिंद्रनाथ, मीननाथ गोड असा संसार आहे. मोठं राजवैभव भोगण्यासाठी आहे. आनंदाचे दिवस बघता बघता काही दिवस उलटून गेले. आता आपण हस्तिनापुरामध्ये येऊया. कलियुगाला सुरुवात होऊन जवळपास 2700 वर्ष झाली होती. आणि हस्तिनापुरामध्ये जन्मेजय नावाचा जो राजा होता, जे सर्पसत्र ज्या राजांनी आयोजित केलं होतं, त्याच राजाचा 7वा वंशज बृहद्रवा नावाचा राजा हस्तिनापुरामध्ये राज्य करत होता. आणि कलियुगाला 2700 वर्ष उलटून गेल्यानंतर या बृहद्रवाचं राज्य सुंदर आणि सगळं राजवैभव, सगळ्या राजवैभवाने युक्त असणारा हा राजा सोमयाग करायचं, यज्ञ करायचं राजाने मनामध्ये विचार केला. आणि यज्ञ करून सगळ्यांना संतुष्ट करायचं राजाने विचार केला. सोमयागाचं आयोजन केलं. सगळ्या देश विदेशामध्ये सगळ्यांना आमंत्रण पाठवली. सगळ्यांना आमंत्रण पाठवून सगळ्या ब्राह्मणांना, सगळ्या वेद जे हवन करणारे आहेत सगळ्यांना बोलवून घेतलं. दिव्य असा सोमयाग आयोजित केलेला आहे. आणि बृहद्रवाने यज्ञ स्थापित केला. यज्ञामध्ये तुपाची आहुती देऊ लागला. 1 वर्षापर्यंत यज्ञ सुरू आहे. आणि 1 वर्ष तूप, दुग्ध, वेगवेगळे द्रव्य ग्रहण करून अग्नी नारायण शांत झाला. तुम्हाला ती कथा माहिती असेल, ज्यावेळेस महादेवानी मदन म्हणजे जो काम आहे, कामावरती राग येऊन महादेवानी मदनाला भस्म केलं होतं. तृतीय नेत्रीचा अग्नी, त्या अग्नीनं मदनाला भस्म केलं होतं. त्यावेळेस जो अग्निदेवत आहे, अग्नि नारायणानं मदनाला प्राशन केलं, परंतु त्याला भस्म केलं नाही. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या आदेशानुसार
त्या मदनामध्ये नवनारायणामधला जो एक अवतार आहे अंतरिक्ष मुनींनी त्यामध्ये संचार करून अवतार घ्यायचा भगवान श्रीकृष्णांनी अगोदरच सगळ्यांना सांगितलं होतं. भगवान श्रीकृष्णांच्या आदेशाप्रमाणे यज्ञ पूर्णत्वास आला आणि यज्ञ पूर्णत्वास आल्यास त्या अग्निनारायणाने जो नवनारायणामधला जो अंतरिक्ष मुनी होता, अंतरिक्ष मुनी जो मदन होता, त्या मदनाला त्या यज्ञकुंडामध्ये टाकलं आणि त्या मदनामध्ये अंतरिक्ष मुनींनी संचार केला. आणि अंतरिक्ष मुनींनी संचार केल्याबरोबर यज्ञ पूर्णाहुतीला गेल्यानंतर यज्ञामध्ये प्रसाद रूपी राख काढण्यासाठी या ठिकाणी साधकांना पाठवलं राजांनी. आणि ब्राह्मण वर्ग त्या यज्ञामध्ये राख काढत आहे. तोच त्या राखसोबत त्यांना दिव्य असा पुत्र रत्न लाभला आणि अंतरिक्ष नवनारायणाच्या रूपामध्ये जन्मलेला तो जालिंदरनाथ त्या ठिकाणी प्रगट झाला. जालिंदर महाराज की जय. आणि जालिंदरनाथाचा जन्म त्या नवनारायणाने प्रवेश केलेल्या अंतरिक्ष मुनींच्या मदनामध्ये जालिंदरनाथाने जन्म घेतला. राजाच्या कानावरती वार्ता आली की यज्ञकुंडामध्ये दिव्य असं तेजस्वी बालक प्रगट झालेला आहे. अयोनी संभव प्रगटलेला हा नारायणाची वार्ता राजाच्या कानी गेल्याबरोबर राजाला आनंद झाला. अत्याधिक आनंदाने आनंदित झालेला राजा पळत त्या यज्ञकुंडाकडे आला. यज्ञकुंडामध्ये ते बाळ बाहेर काढलं आणि दिव्य बालार्क पाहिलं. तेज असलेलं सगळ्या या दशदिशांचं तेज त्या बाळामध्ये सामावं एवढा दिव्य आणि तेजस्वी असणारा तो बाळ बघितला आणि राजाला आनंद वाटला. आपल्या हृदयाला कोवळलं. हृदयाला धरून राखेनं सगळ्यांना न्हावलेला बाळ, परंतु तरी सुद्धा त्याचं दिव्य आणि तेज त्या ठिकाणी सामावत नव्हतं. एवढा सुंदर बालक पाहिला आणि राजाने या ठिकाणी आपला तो जो बाळ आहे, आपला बाळ आपल्या महालामध्ये आणला. राजाची जी राणी होती त्या राणीचं नाव होतं सुलोचना. सुलोचनेचं या ठिकाणी वर्णन शास्त्रकर्त्यांनी गायलेलं आहे. ग्रंथकर्ते निवेदन करतात. सुंदर, सुशील आणि ज्ञानवंत असणारी सुलोचना लक्ष्मी, पार्वती किंवा सरस्वती दिव्य विभूतीनं पृथ्वी तलावरती अवतार घ्यावा, जन्म घ्यावा, त्याप्रमाणे सुंदर सुकुमार असणारी ती मोहिनी, सुंदर स्वरूप असलेली सुलोचना या बृहद्रवा राजाची पत्नी आहे. सुलोचनेने विचारलं, महाराज तुमच्या हातामध्ये हे जे बाळ दिसते कोण आहे हे बाळ? राजांनी सांगितलं, सुलोचना, यज्ञनारायणांनी प्रसन्न होऊन आपल्याला हा बालक दिलेला आहे. दिव्य आणि अयोनी संभव प्रगटलेला हा नारायण, साक्षात नारायणांनी आपल्या घरी जन्म घ्यावा असंच या ठिकाणी झालेलं आहे. राणीला आनंद झाला. बृहद्रवा आणि सुलोचनाला अगोदरच एक पुत्ररत्न होतं, मिनकेत नावाचं. आणि राजाने सांगितलं, ज्याप्रमाणे आपला मिनकेत आहे त्याचप्रमाणे हा आपला पुत्र. राणीनं बाळाला हातामध्ये घेतलं, हृदयाला कवळली आणि राणी प्रसन्न झाली. 12 दिवस झाल्यानंतर बारशाचं आयोजन केलं आणि ज्वालेमधून प्रगट झालेला आहे, अग्नीमधून प्रगट झालेला आहे म्हणून त्याचं नाव ज्वालाधर ठेवलं. जालिंदर असं नाव ठेवलं. जालिंदरनाथ, मिनकेत, बृहद्रवा राजा, सुलोचना, त्यांचं राज्य अतिशय सुंदर आणि सुयोग्य पद्धतीने चालू आहे.
बघत 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 बाळ जालिंदर मोठा होऊ लागला. त्याच्या बाललीला पाहून ज्याप्रमाणे दशरथ राजा आणि कौसल्येने बालरूपी रामचंद्र प्रभूंच्या लीला पाहून त्यांना जसा आनंद होत होता, तसाच आनंद सुलोचनाला आणि बृहद्रव्याला होऊ लागला. बघता बघता मच्छिंद्रनाथ बघता म्हणजे आपले जालिंदरनाथ बघता बघता जालिंदरनाथ 8 वर्षाचे झाले. आणि 8 वर्षाचे झाले असताना आपला पुत्र आता सुयोग्य असा वर या ठिकाणी लग्नास आलेला आहे, त्याचं लग्न करून टाकावं. तर राजा महाराजे अगोदरचा काळ होता, त्या काळामध्ये लग्न हे लवकरच व्हायचे. आणि राजाचं राज्य, नियम राजाचे सगळे. राजाने प्रधानाला बोलावलं. प्रधानजी. प्रधान धावून आले. त्या राजाच्या प्रधानामधला एक विश्वासू प्रधान होता. त्या प्रधानाचं नाव होतं धुर्मनी. धुर्मनी प्रधानाला राजाने आपल्या जवळ बोलवलं आणि सांगितलं, आपला जो जालंधर आहे, जालिंदरासाठी सुयोग्य अशी पत्नी शोधा. सुंदर, सुलक्षण आणि चातुर्याची खान असलेली एखादी सुंदर पद्मिनी आपल्या जालंधरनाथासाठी शोधा. काही दिवस गेले आणि धुर्मनी राज्यामध्ये राज्यभ्रमण करीत निघाला. आपल्या राजपुत्राला सुयोग्य अशी पत्नी शोभणारी कामिनी याच्या शोधामध्ये धुर्मनी दूर देशामध्ये संचार करू लागला. 8 वर्षाचा बाळ जालंधर आहे. आणि एके ठिकाणी एके दिवशी आई जवळ बसला होता. आणि जालंधर नाथांनी आईला विचारलं, आई, बरेच दिवस झालं आपले जे धुर्मनी काका आहेत, ते धुर्मनी काका कुठं दिसत नाहीयेत ग. आणि सुलोचनेने जालिंदरनाथाला सांगितलं, बाळा, महाराजांनी तुझ्यासाठी पत्नी, तुला बायको करण्यासाठी, तुला पत्नी, तुझं लग्न करण्यासाठी, तुझ्यासाठी पत्नीच्या शोधामध्ये धुर्मनीला पाठवलेला आहे. 8 वर्षाचा मुलगा आहे. आपल्या आईला म्हणतो, आई, बायको म्हणजे काय असतं ग? ती कशी दिसते? कशासाठी करतात तिला? आणि लग्न म्हणजे काय? कशासाठी करतात? असे प्रश्न विचारले. लहानसा बाळ जालंधर 8 वर्षाचा आहे. सुलोचना त्याला उत्तर देते. आता लहान बाळाला, आता बाळाला काही प्रश्न पडतात, आपण कसं उत्तर देतो त्यांना? त्याचप्रमाणे सुलोचना म्हणाली, बायको म्हणजे माझ्यासारखीच स्त्री असते आणि जगातल्या या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत त्या माझ्यासारख्याच दिसतात. मच्छिंद्रनाथांनी आपल्या आईचं बोलणं ऐकलं जालंधरनाथांनी आणि खेळण्यासाठी बाहेर निघून गेले. जे बालसवंगडी होते सगळ्यांचा खेळ सुरू आहे. आणि सवंगड्याला जालंधर म्हणतात, मित्र हो, माझ्यासाठी धुर्मनी प्रधान मला बायको हुडकण्यासाठी गेलेले आहेत आणि माझे आई वडील माझं लग्न करून देणार आहेत. तर मला मोठा प्रश्न पडलेला आहे. माझ्या प्रश्नाचं तुम्ही निरसन करा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. बालसवंगड्यांनी म्हटलं, जालंधरा, सांग काय प्रश्न पडलाय तुला? आम्ही आहोत की म्हणले, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं आम्ही उत्तर देऊ. लहान बालकांनी प्रश्न केला, बायको म्हणजे काय असते रे? म्हणजे सकाळी आईनं मला व्यवस्थित सांगाय नाही, माझ्यासारखेच असतात असं म्हणलाल ती आई. आणि बायको कशी असते, कशी दिसते आणि कशासाठी करते तरी म्हणली बायका? लहान सवंगड्यांनी ऐकलं, बायकोच ह्याला माहित नाही म्हणले. येड्या, तुला बायको माहित नाही का म्हणले?
लग्न कशासाठी करते हे बी तुला माहित नाही का म्हणले. जालंधराने म्हणलं नाही बुवा म्हणले, आपल्याला माहित नाही ते काय. येड्या म्हणले, लग्न लावून देऊन बायको करून देतात म्हणजे. आणि बायको सुख भोगण्यासाठी बायको असते. बायको सोबत निद्रा करतात, झोपतात, तिच्या सोबत शरीर सुख घेतात बायको सोबत घेऊन, तिला भोगतात. आणि हा शब्द जालंधराच्या कानावर ऐकला आणि जालंधर मनामध्ये विचार करतोय, 8 वर्षाचा बाळ, किती अधम आहे हे जग. ज्या स्त्रीच्या जागेमधून जन्म होतो त्याच जागेला भोगतात. शी म्हणले घाल. आणि आपल्याला असं नाही बाबा करायचं, म्हणजे मला नाही करायचं लग्न, मला नाही या बेकार धंद्यामध्ये आपल्याला नाही पडायचं. आणि लहान 8 वर्षाचा बाळाचं मन या संसारामधून बाहेर गेलं. आणि जालंधरनाथांनी ठरवलं, आपलं जर लग्न आपले आई वडील करून देत असतील तर हे घर, हा राजवाडा, हे राजवैभव, हे राजसुख सगळं त्यागलेलं बरं. आणि आपल्याला, मला या किड्यामुंगी सारखे जगून मला मरायचं नाही, पशु पक्षाप्रमाणे जन्माला यायचं, खायचं प्यायचं, कामविलास, कामभोग करायचा आणि एके दिवशी मरून जायचं. आपल्याला असं नाही करायचं. मला या देहाचं कल्याण करायचं आहे आणि सगळे जीव जंतू जे करतात त्यामध्ये मला अडकून राहायचं नाही. बालमचिंद्राचं संसारामधून मन विरक्त झालं आणि त्याच वेळी जालिंदरनाथांनी तो राजमहल एका क्षणार्धामध्ये त्यागून वनाच्या दिशेनं आगमन केले. संसारापासून या मन द्रवित झाल्यानंतर जालंधरनाथ आपल्या राज्याची जी वेस आहे त्या वेशेच्या दिशेनं वेस ओलांडून बाहेर पडू लागले. वेशीवर रक्षण करणारे जे द्वारपाळ होते त्या द्वारपाळांनी पाहिलं की राजकुमार जालंधर जात आहेत, परंतु त्यांची, कुठं जात आहेस रे, कुठं जात आहात आपण, असं विचारण्याची हिंमत झाली नाही. राजपुत्र आहे, राजकुमार, त्याच्या मनात जे येईल तो करेल. त्याला विचारण्याचं कुठल्याच त्या सेवकाचं धाडस झालं नाही. परंतु त्या ठिकाणी एक द्वारपाळ हुशार होता. त्यांनी दुसऱ्या सेवकाला सांगितलं, जा म्हणले, लगोलग तू जा, लवकर राजवाड्यामध्ये जा आणि राजापर्यंत ही वर्तमान सांग की जालंधर शिवेची वेस ओलांडून जे राजपुत्र आहेत ते जात आहेत आपलं राज्य सोडून. आपल्या सवंगड्याची जी सांगितलेली वार्ता आहे तिथला एक द्वारपाळ लगबगीनं राजवाड्यामध्ये आला आणि राजे, बृहद्रवा राजे कुठे आहेत, राजवर्य कुठे आहेत, राजेश्री कुठे आहेत. राजाचा शोध चौकड महलामध्ये घेतला आणि राजा दिसल्याबरोबर राजांना सांगितलं, महाराज, घोर अनर्थ झालेला आहे. आपले राजपुत्र जे जालंधर आहेत ते आपली वेस सोडून जात आहेत, आपला देश सोडून जात आहेत. राजांनी लगेच सिंहासन सोडलं आणि तात्काळ जालंधरनाथ ज्या दिशेने निघालेले आहेत त्या दिशेने गेला. सोबत सेना संभार घेतला. परंतु आपल्या शोधासाठी राजा आपल्या पाठीमागे येईल, सेना संभार येईल, हे जालंधरनाथाला माहिती होतं. जालंधरनाथांनी राजाच्या सिनीची वेस ओलांडल्याबरोबर लगेच तिथून आडवी वाट धरली आणि घनदाट भयंकर अशा काटेरी घनदाट भयंकर वनामध्ये आगमन केलं. राजाने आणि राजाच्या समस्त सेनेने सगळ्या दिशा, 10 दिशा पिंजरून काढल्या, परंतु जालंधराचा शोध लागला नाही. भयंकर अशा घनदाट जंगलामध्ये जालंधरनाथ जाऊन लपून बसले होते. नको म्हणले हे संसार, नको लग्न, नको पत्नी, नको तो काम भोग आणि किड्या मुंग्यासारखं जगून
मला एक दिवस मरायचं नाही, या देहाचं कल्याण करायचं आहे. वनामधून पुढे 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 जात आहेत आणि बघता बघता रात्र झाली. सगळे राजाचे गण, राजाचे सगळे द्वारपाळ शोधून शोधून थकले, परंतु त्यांना जालिंदर भेटला नाही. अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे चंद्र दिसत नाही, त्याप्रमाणे जालिंदर यांना कुठंही दिसला नाही. आणि संसारापासून विरक्त झालेला जालिंदर घनदाट जंगलामध्ये बघता बघता रात्र झाली आणि भयंकर अशा त्या रात्री रातकिडे कुरकुर करू लागले. हा भयंकर वन आहे. हिंस्र प्राणी, सर्प, विंचू सगळे हे फिरत आहेत, परंतु जालिंदर घाबरले नाही. पुढे गेले. एका ठिकाणी दिवसभर पळून 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 थकलेला जालिंदर आता विश्रांती घ्यावं या उद्देशानं त्या ठिकाणी गवत दिसलं आणि गवतावर स्वतःला झोकून दिलं आणि पडल्याबरोबर जालिंदर नाथाला झोप लागला. त्या ठिकाणी अघटित असं एक अघटित घडलं. महाभयंकर त्या वनामध्ये त्या भयंकर अशा काळ रात्री ज्वालामुखी वनवा पेटला आणि वनवा पेटल्यावर मोठ्या मोठ्या वृक्षांचा, गवतांचा, वनस्पतींचा घास घेत तो भयंकर असा अग्नी, भयंकर वनवा सगळ्या वनाला जाळून खाक करीत जालंधर जवळ आला. आणि भयंकर असा अग्नी तो ज्वालामुखीच्या स्वरूपामध्ये सगळा वन ग्रास करत, सगळ्या वनाचा घास करत ज्यावेळी जालंधरनाथाजवळ आले, त्यावेळी आपला पुत्र झोपलेला अग्नीनं पाहिलं आणि चकित झाले. अग्नी शांत झाला आणि शांत आणि शीतल झालेला तो अग्नी आपल्या पुत्राजवळ आला. अग्निदेवतेला प्रश्न पडला, आपला पुत्र इथं कस काय? याला तर हस्तिनापुरामध्ये राहायला पाहिजे होतं आणि हा या भयंकर अशा घनदाट जंगलामध्ये इथं काय करतो? झोपलेल्या पुत्राजवळ अग्निदेवता गेले, पुत्राला उठवलं आणि आपल्या मांडीवर बसून विचारतात, बाळा तू इथं का आलेला आहेस? आणि आपल्याला झोपेतून उठवून आपल्याला कोणतरी मांडीवर बसवले. जालिंदरनाथांनी डोळे चोळले आणि डोळे चोळून म्हणतात, तुम्ही कोण? म्हणले, मला मांडीवर घेऊन बसला, तुम्ही कोण आहो सांगा. अग्निदेवतांनी सांगितलं, बाळा मी तुझा पिता आहे, तुझी आई आणि तुझी माता दोन्हीच्या दोन्ही मीच आहे. तुम्ही कशी काय? नाही म्हणले, तुम्ही माझी माता सुलोचना आहे आणि माझे पिता बृहद्रव आहेत, तुम्ही नाही आहेत माझे माता पिता. जालिंदरांनी सांगितल्यावर जालिंदरनाथाला त्यांच्या जन्माची कथा सांगितली. भगवान शंकरांनी ज्यावेळी कामाला जाळून ज्यावेळी तो काम जठराग्नीमध्ये ठेवून बसलो होतो आणि त्या जठराग्नीमध्ये या ठिकाणी नवनारायणा तुझा अंतरिक्षाच्या स्वरूपाने संचार झालेला आहे आणि तुझ्या या देहाला जालिंदर असं नाव ठेवण्यात आलं आणि मीच तुझी आई आहे आणि मीच तुझा पिता आहे. जालंधराच्या जन्माची कथा अग्निदेवताने जालंधरनाथाला सांगितली आणि आजचा नवनाथ भक्तिसाराचा 11वा अध्याय याच ठिकाणी समाप्त झाला. रामकृष्ण. काय होतं पुढे? 12व्या अध्यायामध्ये बाळ जालंधर पुन्हा जो हस्तिनापूर आहे, हस्तिनापुरामध्ये जाईल का? त्याचं संसारापासून विरक्त झालेलं मन पुन्हा संसारामध्ये लागेल का?
आणि स्त्री राज्यामध्ये सगळा आनंद उपभोग घेत असलेले मच्छिंद्रनाथ पुढे काय करतील, पुढे काय त्यांची कथा आहे, काय होईल पुढे पाहूया नवनाथ भक्तिसाराच्या 12व्या अध्यायामध्ये. कशी वाटली आजची कथा, कसा आहे आजच्या कथेचा भाव? माझ्या अल्पशा मतीला जे काही सुचलं ते मी तुम्हा समक्ष सांगितलं. बोलता बोलता ओघाने काही चुकीचा शब्द गेला असेल तर उदार अंतकरणाने आपला पुत्र समजून माफ करा, आणि जे काही चांगलं भेटलं असेल ते ग्रहण करा. आणि आजची कथा कशी वाटली तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये जरूर द्या. रामकृष्ण हरी. जय श्री गुरुराज. आदेश.